आणि माझे सगळे बाल कलाकार आम्ही इथे कीर्तनातल्या गमती जमती सादर करायला आलो आहे. काही चूक झाली तर क्षमा करा. योजना सहस्रेषु क्षणे गच्छत पिपलिका अगेनच्छत वैनतापि पदमेकं न गच्छति. इच्छा असणारी मुगी हजारो किलोमीटर दूर जाते पण इच्छा नसणारा गरुड एक पाऊल सुद्धा पुढे जात नाही. कुठे मुंगी व कुठे गरुड. सजनांनो ऐका, मी तुम्हाला एक प्रभावी वाक्य सांगू इच्छितो. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, पण त्याची गगनभराची इच्छा या रक्तातच असावी लागते. ज्ञानशक्ती फार मोठी मानलेली आहे. गीतेमध्ये ज्ञानाचे 18 प्रकार आहेत. ज्याचा शोध लावला जात नाही त्याला ज्ञान म्हणतात, ज्याचा शोध लावला जातो त्याला विज्ञान म्हणतात. वनस्पतींना संवेदना असतात शोध कोणी लावलाय माहितीये का तुम्हाला? जगदीश चंद्र बोस. सायकलचा शोध मॅकमिलन, विमानाचा शोध राईट बंधू, रेडिओ जी मार्कोनी, रेडियम मेरी क्युरी अँड पेरी क्युरी, वाफेचं इंजिन जेम्स वॉट, डिझेल इंजिन रडार डिझेल. जगातील 68 महत्त्वाचे शोध कोणी लावले मी तुम्हाला सांगू इच्छितो, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. शास्त्रज्ञान कशाचा शोध लावतील काहीच सांगू शकत नाही. मी काल माझ्या मित्रासोबत एका कीर्तनाला गेलो. तिथे खूप समाज होती, किमान 10,000 तरी असतील. तर त्या 10,000 लोकांचा पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. तर कीर्तन झाल्यावर मी सहज शेठला विचारलं, तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांचा पुरणपोळीचा स्वयंपाक एकट्याने कसा केला? तर शेठ म्हणाले, आमच्याकडे अशी मशीन आहे, त्या मशीन मध्ये कणकेचा उंडा व पुरण घातलं की 5 सेकंदात पुरणपोळी तयार होऊन बाहेर निघते. अहो हे तर काहीच नाही. आता अमेरिकेत अशी मशीन तयार होते, त्या मशीन मध्ये माणूस गेला की जेवून पान खाऊन हात पुसूनच बाहेर पडला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय कदम. आज तुम्हाला अकबर आणि बिरबल ही गोष्ट सांगणार आहे. एकदा अकबर आणि बिरबल शिपायांना घेऊन शिकारीला जात होते. तलवार काढताना अकबरचा अंक कापून गेला. तो शिपायांना बोलला, शिपायांनो लवकर जा आणि मेघाला घेऊन या. तिथूनच बिरबल हसत हसत तो म्हणतो की महाराज हे होतं ते चांगल्यासाठीच होतं. अरे असं बोलतोयस तू? वेळ झालाय का? मी तुम्हाला आपलं समजलं होतं. तू असं बोलतोय? अकबर खूप रागावला. अकबरने शिपायांना बोलला, शिपायांनो पहिलं बिरबलला घेऊन जा आणि उलटात पा. उद्या सकाळी बिरबलला फाशी द्या. आणि अकबर एकटाच गेला शिकारीला. तो आदिवासी अकबरला घेऊन गेले आणि त्याला उलट लटकवलं आणि त्याच्या बाजूला नाचायला लागले. एक आदिवासीने त्याचा अंगठा करून टाकला. त्याचा कापून गेला होता. तो म्हणाला, आम्ही ह्याला कापू नाही शकत, ह्याला सोडून द्या. आपण सोडून दिला. अकबरला बिरबलची आठवण आली. तो धावत धावत बिरबल गेला आणि सांगितलं, ह्याला उलट नको लटकवा. बिरबल तुझे बोलायला ते चांगलं, ते बरोबर होतं. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. हो महाराज, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. अरे कसं बोलतोयस तू? तुला तर फाशी होणार होती. हो महाराज, एक वेळ तुमचा बाबा आला असतो तर त्यांनीच मला मारून टाकलं असतं, तुम्हाला सोडून दिलं असतं. तर मित्रांनो, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. नमस्कार काकांनो आणि काकींनो, आम्ही तुम्हाला विनोद सांगणार आहोत. एका वेळेस राजमांजरी
मी पण तुला एक विनोद सांगतो. मी 10 दिवस झोपलोच नाही. काय अथर्व असं का? अरे अभ्यास करण्यासाठी वेळ. वा असं कसं जमलं तुला? कारण मी रात्री झोपायचो. आता मी तुला एक विनोद सांगतो. तुला माहिती का माझं घड्याळ 12 वर्ष तळाशी होते आणि अजून छान चालतंय. अरे माझे बाबा पण 12 वर्ष विहिरीवर मध्ये तुझे बाबा विहिरीच्या तळाशी काय करायचे? तुझ्या घड्याला चावी देत होते. विठ्ठल 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 विठ्ठल. एकाच मौसम मंदिराज वेशा दुर्ग्यात चोरम वरदार सेवा एकानि सप्त व्यसनानि लोके घोराति घोरम नरकम नयति. एकाग्र व्यसन शब्दात फार मोठं होतं. ते मी तुम्हाला एका भाषेत सांगतो. तो त्या धर्माच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याला किती दुःख भोगावे लागले. मांस भक्षण करणे हा आपला धर्म नाही. कारण की जे प्राणी जिभेने पाणी पितात त्यांनाच मांस भक्षण करण्याचा अधिकार आहे. जे प्राणी ओठाने पाणी पितात ते प्राणी बघा कधीच मांस भक्षण करत नाहीत. गाय, बैल, शेळी, मेंढी हे प्राणी कधी मांस भक्षण करतात का? शास्त्राच्या विरुद्ध वागणारा असा एकच प्राणी आहे जो ओठाने पाणी पिणारा व मांस भक्षण करणारा. तो प्राणी बघितला तर तुम्ही कुठे? त्याचे नाव माहितीये का? जाऊ द्या, मला माहितच आहे तुम्ही नाही सांगणार, मीच सांगते. त्याचे नाव आहे मानव प्राणी. इतर प्राण्यांनी आपला धर्म सोडला नाही, पण या माणसाने आपला स्वतःचा धर्म सोडला. बाबांनो, कोणतेही व्यसन करणे हे खूप वाईट आहे. दारूचे व्यसन सुद्धा खूप वाईट आहे. ह्याच्यावर मी तुम्हाला एक उदाहरण देते. आईचं दूध आटलं तेव्हा चालू केली दुधाची बाटली. शाळेत जाऊ लागलो तेव्हा चालू केली पाण्याची बाटली. माध्यमिक शिक्षण सुरू केलं तेव्हा चालू केली बियरची बाटली. तिने तहान नाही भागली. मग चालू केली देशी बाटली. देशी बाटली ती बरी नाही वाटली. मग चालू केली इंग्लिश बाटली. इंग्लिश बाटली ती बरी वाटली, पण तिने खिशाची तिजोरी आणली. मग चालू केली गावठी बाटली. गावठी बाटली ती बरी वाटली, पण ओव्हरलोडून आतडी फाटली. डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने लावली सलाईनची बाटली. त्या बाटलीचं पण काय भाकेना. छोटी प्रांजत नावाली आणि कोणी घरी आणली. आंघोळ घातली गुलाब पाण्याने आताराची बाटली. तिने हाऊस नाही पेटली. मग शितेवर ठेवली रॉकेलची बाटली. ती ओतली तेव्हा तिथे सगळे हाऊस पेटले. विठ्ठल 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 विठ्ठल. Thank you.
रे